ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःख सुखात बदलणारे हे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामींजवळ आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते, म्हणून हे आई आम्हाला काही ज्ञानी बनू नको वा कोणी पंडित बनू नको. आमच्या मनात मुखात तुझे नाम असू दे, हृदयात तुझे स्मरण असू दे आणि आमच्यावर तुझ्याबद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या तुझ्या भोळ्या सेवेची कृपा कर आणि आमच्याकडून निरंतरतेने तुझी सेवा करून घे. हे परब्रह्म, तू माझा गुरु आहेस, मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन नक्कीच कर. आणि स्वामींवरचा असाच विश्वास तुमचा मित्रांनो असला पाहिजे. स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर शरणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात तुम्ही अजिबात अडकू नका. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका. स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते कायम तशीच राहू द्या. मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही. म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा केली पाहिजे, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो हे मात्र निश्चित आहे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील आणि तुमच्याजवळ येऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे. स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो बरं. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात हे निश्चित असतं. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी आणि स्वामी आई असते. म्हणून आणि तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे. आणि कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे. तर टीका सुधारण्याची संधी तुम्हाला ते समोरचा देत असतो. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हाच जीवनाचा नियम आहे आणि हा तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी,
त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर, आपल्या जिद्दीवर आपल्याला नक्कीच मोठं व्हायचं आहे. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुमच्या आत्मबळाचा तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून हे तुम्हाला आता ठरवायचं आहे, तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला नेहमीच करता आला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे, आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाही आहे आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका, फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्कीच श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या, त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग असा असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे तुम्ही नक्कीच समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो. दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाहीत, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही ऐन वेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजले नाही पाहिजे. मग लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला, सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे. हे नक्कीच तुम्ही लक्षात आणि मनात ठेवलं पाहिजे आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे. माणसांचा समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. माणूस हे दुकान आहे, जीवेचे कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे. हे लक्षात घ्या. आमच्या गप्पांना फसवू नका. अनेकदा राखे खाली आग दडलेली असते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच तिथे आपल्याला दिसत नसतं, एवढंच असतं.
शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे हे मात्र निश्चित खरं आहे. आणि म्हणून तुम्ही जितकी जास्त समाधानी राहाल तितकी जास्त चांगले राहाल. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, मी आहे सोबत, हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशाच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आणलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. कधीही देवदर्शनाला गेलात ना तर रांगेतून जा, कारण सोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही. एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेक लागते, एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत आणि जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज, फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तिथे त्यांना एक लिमिट पर्यंतच ठेवा, हे मात्र कटू सत्य आहे. आणि तुम्ही असंच नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. अहंकार पण तेवढा आवश्यक आहे जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच टोचू देणार नाही. मित्र, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीच पाहिजे, तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तीच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील आणि अडचणींमध्ये तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. सुख दुखायची असेल तर या कोणाच्या विनम्राने समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर किंवा कुणाच्या संपत्तीसमोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो, हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहत असतो. तो कधी वाईट होत नसतो. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे, हे मात्र खरे आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निष्ठून गेलेला क्षण, उगवलेला त्या दिवशीचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाही, हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात, हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना तो आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा
दुसरं कोणतं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्कीच शिकून घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लवाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे, सर्वांशी प्रेमाने वागायचं. उद्या या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्या आठवणीचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे. तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं, त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण जीवन आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा. एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधी गडबड होणार, कधी उशीर होणार, कधी चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कोणाला चांगला मुलगा होता येत नाही, कोणाला बाप तर कोणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंच वाटतं तर दुसरं कुठलं तरी अत्यंत किळसवाणं. रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनता येतं, पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकमपट्टी. माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं. माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनतो आणि जे नाकारत राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा बहुतेक, असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान है. परोपकार करा, आपण कोणाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचू नका. मदत करा, आपण गरिबाचा मजाक करू नका. स्वतःच्या स्वार्थापायी कोणाचा अप्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही पण करा, पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे, एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. साधं सरळ आणि सोपं असतं ते सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायला कंटाळा करतात, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती ही आहे, नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नाव गाव तरी चालेल, त्यांचे थोड असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्या सोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे, म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे. तेव्हाच ती गोष्ट ही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसाची सई आणि स्वभाव कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं
की सई पण बदलते आणि मनाला ठेच लागली की स्वभावही बदलत असतो. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस किती खरा आणि चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी मनासारखा न वागल्याने वाईट ठरत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो एवढं मात्र निश्चित आहे. व वेळ आली तर गरजा बदला. माणसं नाही, कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसे जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात महागारीने बोलणारी, लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्त्व माणसाला नसतं, त्यांच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही हे मात्र निश्चित खरं आहे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा आणि देव तुम्हाला सर्व काही देईल. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही हेही तितकंच खरं आहे. नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच. स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात काय. होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे आणि ते म्हणजे आजपासून कुणावर जळणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढं जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारांवर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्वाचं आहे. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरूनच येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपल्या जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण जन्म पुन्हा मिळत नाही हेही निश्चित आहे. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वर हा बघत असतो आणि तो त्यांचे कर्म आपले त्यांच्या डायरीत लिहत असतो. मग तसंच आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे आणि तसंच आपण केलं पाहिजे. म्हणून आळसासारखा शत्रू नाही, आत्मविश्वासासारखा मित्र नाही हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे. कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे. मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. कडकडायची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे आणि पैसे कमवता कमवता माणसाची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे. पॉप रॉकेटच्या दन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना
दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं विसरलो आहे. उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे. साधनासारखे विनोदही कृत्रिम खळखळून हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरंच जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगदाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे आणि तो आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली, हे मात्र तितकंच खरं आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढं लक्षात घ्या. जे एकदा नजरेतून उतरले ना त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचं नसतं. लाख संकटे आले तरी कधी हार मानायची नसते. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ कधी सोडायची नाही. धनदौलत गाडी बंगला कितीही असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण हे सोडायचं नाही. एवढंच मात्र लक्षात ठेवायचं. अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते. आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते, पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधीसारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही. कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा, हे मात्र निश्चित खरं आहे. राग आड्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील, हे नक्कीच खरं आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितकी जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितकी जास्त स्वामी त्याच्या पाठीमागे असतात, हेही खरं आहे. कौतुक वेळेवर कळा, वेळ पाहून नाही, हे निश्चित लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू नक्कीच ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना चुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तो जीवनाची खरी मजा जगला, हे खरं आहे. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढं प्रामाणिक राहायचंय आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचंय आणि आपण निश्चित एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही. हे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे आणि समजून घेतलं तरच ती व्यक्तीही आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची ही नात्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते, हे मात्र तितकेच खरं आहे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते, हे खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येऊ मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. पण चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये.
हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे. तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं आणि खचून जायचे नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ, त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलं होणार आहे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. आज स्वामी तुमच्या घरात एक यशाची चांगली बातमी घेऊन आले आहेत आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त आनंदित होऊन जाल. म्हणजे तुम्हाला ज्याची आशा नव्हती ते सुद्धा आज तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही भाग्यवंत ठराल. आणि मित्रांनो, असे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. स्वामींकडे तुम्ही एकच प्रार्थना करायची आहे, हे देवा, तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो. माझे जीवन तुझ्या हाती सोपवतो. तू मला सदैव योग्य मार्ग दाखव आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढ. तुझ्या आशीर्वादाने मला शांती, साहस आणि धैर्य मिळू दे. माझ्या विचारांना शुद्ध आणि सकारात्मक ठेव आणि माझ्या हातून नेहमी चांगले कार्य घडू दे. कठीण प्रसंगी मला तुझी साथ लाभू दे आणि माझे मन सदैव तुझ्या प्रेमाने भरलेले असू दे. तुझ्यावर अखंड श्रद्धा ठेवण्याची शक्ती दे आणि माझ्या जीवनात तुझी उपस्थिती जाणवू दे. हे देवा, मला नेहमी तुझ्या मार्गावर चालव. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी म्हणत आहेत की इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळणार आहे. म्हणून तुम्ही सुखी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी नक्कीच तुम्ही स्वामींची प्रार्थना करायची आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला लवकरच स्वामी चांगली गोड बातमी देतील. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि तसेच आपण जीवन जगले पाहिजे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता, अहंकाराशिवाय फक्त आपले काम प्रामाणिकपणे करत असतात आणि त्याच लोकांना सर्व काही मिळत असते. म्हणून ते लोक निस्वार्थी असतात आणि निस्वार्थी लोकांच्या पाठीमागे स्वामी समर्थ कायम उभे असतात. आणि अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही निर्णय कोणाचाही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय तुम्ही कोणीच घेऊ शकत नाही आणि आपण उत्साहाने भरपूर काही चुकीचे निर्णय घेत असतो. म्हणून तुम्ही निर्णय घेण्याअगोदर खरंच खूप विचार केला पाहिजे. आणि स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरीय शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही किंवा त्याच्याबद्दल कोणीही वाईट विचारही करत नाही. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. आणि मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती मात्र नक्कीच चांगली असावी लागते. आणि जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. आणि तसंच आपण जीवनामध्ये जिंकू शकतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. आणि राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या आपल्या नक्कीच दूर होतील. कुणा वाचून कुणाचे काही जडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे कधी आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून प्रत्येकाशी आपण चांगलेच नाते ठेवले पाहिजे आणि चांगलेच बोलले पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही भरपूर कमी बोललं पाहिजे आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही बोलूच नका. मित्रांनो, ज्या विषयाची माहिती तुम्हाला आहे ना त्याविषयी बोलले तर तुम्हाला चालेल. आपल्या जीवनामध्ये पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा कधी घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब मात्र नक्कीच केला जात असतो. आणि स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी मरणार नाही आणि कधीच उपाशी राहणार नाही.
मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. आणि हातात आपण हात घेतला तर ती मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. कुणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होत असते. म्हणून आपण मिळून मिसळून सर्व कामगिरी पार पाडली पाहिजे. आणि गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि किती सुखी आहात. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि ते स्वामी नक्कीच तुझ्यासाठी करतील. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार करणे टाळा आणि हसत राहा. आणि हसत मुखाने जीवन जगायला सुरुवात करा. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. कारण तेव्हाही त्यांना नक्कीच नॉलेज सुद्धा येईल. म्हणून असे नसेल कोणी तुझं, तू फक्त पंखात भरारी ठेव. बदलेलही तुझा एक दिवस, पण तू फक्त स्वतःवर आणि स्वामींवर फक्त विश्वास ठेव. मग तुला सर्व अनुभव येतील. स्वामी सांगतात, चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरून जावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक मात्र आपण विसरून जायची आहे. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी पुसतील. आणि स्वामी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी तुम्हाला मदत करतील. म्हणून मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो. मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि तेव्हाच आपण चांगले बनू पण शकतो. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटूनच जातील. आणि नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. तुम्ही कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. आणि देवही प्रामाणिक माणसाच्या पाठीमागेच उभा असतो आणि त्याचीच मदत करणार असतो. म्हणून कुणालाही कमी लेखू नका. त्याची टर कधी उडवू नका. टोचून त्याला बोलू नका. टोमणे त्याला मारू नका. पाण उतारा करू नका. आणि कुणाच्या गरिबीवर कधीही हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कधीच आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींना नक्कीच तुम्ही धन्यवाद केले पाहिजे. स्वामी सांगतात, ज्या ठिकाणी कधीच बसू नका, ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची गोष्ट ही तुमचीच तिथे सांगण्यात येईल. आणि तुम्ही असे होते आणि तसे होते असं नक्कीच आपल्याला त्यात कळू शकेल. म्हणून मित्रांनो, कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज कधी होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात तुम्हाला कोणीच मिळणार नाही. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना, जी एकदाच खर्च करून त्याच्यावर आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावी राहतच लागणार आहे. आणि ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नाही ना, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत जीवनामध्ये कधी कळणार नाही. आणि ती कळूही शकणार नाही, कारण त्याच्या मनामध्ये ते नसते सुद्धा. म्हणून संस्कारावर श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही जीवनामध्ये आरसा नसतो. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ती भोगावीच लागणार आहेत. आणि ती भोगल्याशिवाय तो नक्कीच श्वास सोडणार नाही. म्हणून एकनिष्ठ राहा. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे. आणि स्वामी नक्कीच तुम्हाला त्या किंमतीला आणि तुमच्या भक्तीला भरपूर मोठा आशीर्वाद तुम्हाला देतील. आणि तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मनापासून करा. बघा, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. आणि नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्यामुळे आपल्याला होत होता. म्हणून अतिविचार कधीही आयुष्यामध्ये करू नका. अतिविचाराने भरपूर काही तुमचा तोटा होऊन जाईल. आणि जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर कधीही संशय घेऊ नका आणि खोट्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजायला हवे. देव संघर्ष करण्याची फक्त तयारी आणि शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आणि ती क्षमतेपासून दूर झाले आणि पार झाले तर नक्कीच त्यांना मोठे यश मिळत असते. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधीच सोडायला नाही पाहिजे. आणि यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची आपल्याला असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि जाणारही नाही. म्हणून शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही आहे. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. आणि म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच ती छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती ही दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली राहतात आणि चांगले आपल्याला वाटत असतात. म्हणून दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे एक सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. नाहीतर मग आपण बिनफालतू त्याशी बोलत असतो. आणि प्रेम जीवनामध्ये सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात आणि आपल्याला ते वाटणारही नसतं आणि त्यामुळे आपण पस्तावा करत बसत असतो. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं आपल्याला लागणारच आहे. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है अपने आयुष्य में निंदा. आणि निंदा ही होतच राहणार आहे. फक्त तुम्हाला ते लढण्यासाठी सक्षम व्हावं लागेल आणि ते लढल्यावर तुम्हाला कळेल की निंदा कशी होत असते. म्हणून भावाचं देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याला घरात सुख शांती आणि समाधान कधीच लाभत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं असतं. व कष्टाने आपण एक भाकरी जरी खाल्ली तरी ते आपल्या अंगाला लागत असते आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसते. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेच मात्र जीवनाचे सत्य आहे आणि सत्य तुम्ही समजून घेतले पाहिजे. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुल फळ येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लगेचच पण प्रयत्न तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत करत राहा. तुम्ही स्वतःसाठी नाही जगा आणि दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात करा. देवही तुमच्यासाठी नक्कीच सर्व दरवाजे उघडे करेल. आणि मोठे व्हा पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय जीवनामध्ये कधीच तुम्हाला सुख लाभणार नाही. आणि परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय सोनं दिलंय हे बघायला आपल्याकडे अजिबात वेळ नसतो. म्हणून तुमच्याकडे देवाने तुम्हाला काय दिलंय याच्याकडे जास्त लक्ष ठेवा ना की दुसऱ्याला देवाने काय दिलंय याच्याकडे लक्ष ठेवायचं. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर नक्कीच मिरवला जातो आणि साजरा केला जात असतो. आणि एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी नक्कीच वाटली जात असते. म्हणून काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू दे चांगली किंवा वाईट ती नक्कीच बदलत असते पण ती बदलणारच आहे आणि त्या तुम्हाला स्वीकारावंच लागेल. म्हणून आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे फायदा होत असतो. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त तुम्हाला महत्वाचं आहे आणि तेच तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे आणि दुसऱ्यांनी दिले आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहेस आणि चुकीचे कर्म केले आहेस त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. आणि तुम्हाला कोणीतरी त्रास देत असेल आणि बिनफालतूक तुमच्या मनामध्ये नक्कीच शंका निर्माण करत असेल तर स्वामी त्याला नक्कीच मार्गी लावतील. आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर कधी संपत नाही आणि स्वामी त्याला नक्कीच शिक्षाही देतात. म्हणून मित्रांनो काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आणि त्याची चूक त्याला लक्षात येणार नाही तर तो नक्कीच आपल्याशी भांडतच राहील आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलेल. म्हणून मित्रांनो मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि सर्वांच्या मनात तो राज्य करत असतो.
म्हणून देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळू आमचे जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या डोळेचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरवी तुझेच नाम. आणि हे स्वामी समर्था असेच आमच्या पाठीशी तुम्ही कायम उभे राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं. प्रत्येकाला जीवनात वेगवेगळं काही ना काहीतरी मिळत असतं. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते. आणि त्या संधीचा सोनं करायचं काम हे फक्त आपल्या हातात असतं. म्हणून खूप मोठे व्हा, अवगम जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही जीवनामध्ये विसरू नका. आणि देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. जगाशी कराल तर नक्की जालाल, स्वतःशी कराल तर तुम्ही स्वतःमध्ये भरपूर काही बदल निर्माण करू शकता. आणि आपल्या अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही आणि परमेश्वर आपल्याला कोणत्या संकटात जाऊ सुद्धा देणार नाही. आपल्याला त्या संकटापासून परमेश्वर आधीच वाचवून घेईल हे मात्र निश्चित. आणि स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत बसून सर्व काही सहन करत असेल ना, तर लक्षात ठेवा बाळांनो, त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय हे मात्र निश्चित. आणि स्वतः देत असताना स्वामी त्याला नक्कीच सावध करत आहेत. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधले पाहिजे. आयुष्य खूप सुखद आणि आनंदात होऊन जाईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वामींवर जेवढा जास्त विश्वास ठेवाल तेवढी जास्त प्रचिती आणि स्वामी तुम्हाला ते अनुभव देतील सुद्धा. मग तुम्हाला स्वामींचे अनुभव आल्यावर तुम्ही नक्कीच स्वामींवर पूर्णपणे विश्वास देखील ठेवाल. म्हणून स्वामी सांगतात, परिस्थिती कोणतीही असू द्या, हार कधी मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. स्वामी सांगत आहेत, ज्याच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याचा स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करीती वास. आणि स्वामी त्याच्या गृही प्रत्यक्ष असतात सुद्धा. म्हणून फक्त विश्वास ठेवायला आपल्याला लागेल. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय दुसरे कोणीही नाही. आणि फक्त स्वामीच आपल्याला जवळ घेऊ शकतात. म्हणून तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि हे विचाराचं सामर्थ्य आहे आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि सत्याचा विजय झाल्यावर नक्कीच तुम्ही पुढे जाण्यासाठी मदत होईल. म्हणून भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते. तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. म्हणून माणुसकी जिवंत ठेवा, सर्व काही जिवंत राहील. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं आपण जपलं पाहिजे. आणि न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास आपल्याला कधीच घेता येत नसतो. आणि निश्चिंत राहा, बाकी सर्व काही स्वामी पाहून घेतील. स्वामी म्हणत आहेत, बाळांनो, गोष्ट जर चुकीची असेल तर त्याचा नक्कीच विरोध करा. कुणाला छळू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्यांचं धन लुबाडू नका, कुणावर जळू नका आणि कुणाचा संसार उद्ध्वस्तही करू नका. आणि म्हणून जीवनामध्ये मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे आणि ती जपायला शिका. ज्यांची वेळ खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे स्वामी गुरु उभे आहेत, पण ज्यांची नियतच खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा स्वामी उभी राहू शकत नाही. कारण आपली नियत चांगली असली तरच आपल्याला स्वामी मदत करत असतात आणि आपलं मन निस्वार्थ असायला हवं. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आणि फक्त स्वामींमुळे आली आहे. आणि फक्त स्वामीच मला नक्कीच जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात. म्हणून संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे. तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे. आणि असंच आमचे स्वामी महाराज आहेत. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र आहे.
दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव अजिबात राहत नाही. म्हणून तुम्हाला तुमचे कर्मच तुमच्या सोबत येणार आहेत हे लक्षात घ्यावं लागेल आणि कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने पाहू नये. आणि दिवस चांगले असो वाईट, प्रत्येकाच्या जीवनात बदलत असतात आणि कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, किती त्रास देऊ दे, शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे असं स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जग पूर्णपणे जळत असतं. म्हणून जगाचा विचार अजिबात आपण केला नाही पाहिजे. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होऊन ते जात असते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरं सुख होतं आणि ते सुख आपण अनुभवायचं होतं. म्हणून ते सुख आपण अनुभवायला मिळायला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली झोळी पाहून रिकामी झोळी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल. असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून असते आणि एखाद्याचे रिस्क हात सुद्धा समाधानाने भरलेले असतात. म्हणून आपले हात किती भरलेले आहेत आणि स्वामींनी आपल्याला किती दिलेलं आहे याच्यावर फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि जीवनामध्ये पुढे चालत राहायचे आहे. तरच आपण भरपूर मोठी प्रगती करू शकू. म्हणून जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती समाधानी असतात आणि सुखी व्यक्ती असतात. आणि ते सुखी व्यक्ती भरपूर काही ठिकाणी चांगल्या गोष्टी बोलतही असतात. म्हणून आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळते. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करते आणि प्रामाणिकपणे सत्याचे रक्षणही ते करत असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच मिळणार नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. तसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी आपल्याला वाटत असते. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान पूर्णपणे होत असते. आणि नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही, ते स्वामी पाहून घेतील. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काहीच लागणार नाही. आणि स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे पूर्णपणे आपल्याला शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या, कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल आणि नक्की होईल सुद्धा. म्हणून वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो नक्कीच टिकू शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावेच लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील, कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही आणि अपयश स्वामी त्याला देतही नाहीत. आणि आयुष्यात निवड ही खूप महत्त्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड ती आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री आपल्याला असते. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही ते मनातून काढून टाका,
कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न केलेच पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करत राहा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण आपल्याला करता येणे शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. आणि माघार घेणे कधी मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो. आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात. आणि त्या पायऱ्या चढल्या की नक्कीच आपण वरती पोहोचत असतो. म्हणून जीवनामध्ये प्रगती हळूहळू करा. सर्व काही तुमच्यासाठी होणार आहे. सर्व काही देव तुम्हाला देणारच आहे. म्हणून जीवनाचा संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून तो अनुभव आपण पूर्णपणे घ्यायचा आहे. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढू शकेल. आणि भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनाने आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून फक्त आपण वर्तमानात जगायला शिकले पाहिजे आणि जीवनाचा पुरेपूर आनंद नक्कीच घेतला पाहिजे. आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग पूर्णपणे निर्माण होतो. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे शक्य होत असते. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ते अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्याशी तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही. तुम्ही तुमची मेहनत करण्यावर तुम्हाला भर दिला पाहिजे. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपल्याला साथ देत असते आणि नशीब सुद्धा आपल्या सोबत चालत असते. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण त्या कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि आपल्याला ते संघर्ष करावाच लागत असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि पुढे घेऊन जात असतात. आणि अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण नक्कीच करू शकतो. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला कधीच दिसू शकत नाही. आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आणि ते सत्य नाकारू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला नक्कीच यश मिळू शकते. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण साधी राहणे, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देत असते. आणि आपण प्रगती पथावर जाऊ शकतो हे शिकवत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची ताकद आपल्यामध्ये स्वतःमध्ये ठेवली पाहिजे. आणि जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीच
आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव पूर्णपणे करून देत असते आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहून जात असतात आणि स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही जीवन चांगल्या पद्धतीने जगलेच पाहिजे. एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण ठेवा आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज असते आणि जिद्दीने प्रयत्न केले तर सर्व काही जीवनामध्ये शक्य होत असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते आणि जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर कधी पडू देऊ नका आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते हे मात्र निश्चित. आणि बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर आपण केलाच पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस नक्कीच आणून देतात आणि जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ध्येयाकडे पुढे वाटचाल करून देत असते आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला ते नक्कीच मदत करत असते. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.